33 कोटी रुपये कर्जमाफी देणारी आणि सर्वात जास्त सभासद संख्या असणारी महाराष्ट्रातील अग्रगण्य संस्था म्हणजे सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबई होय. सुदृढ, सक्षम व कौशल्याधिष्ठित पिढीच्या निर्मितीसाठी महाराष्ट्रातील शिक्षकेतर कर्मचारी कटिबद्ध असून विद्यार्थ्यांनी ध्येय गाठण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करणं हाच यशाचा खरा राजमार्ग असल्याचं मत सभासद पाल्य गुणगौरव सोहळ्याच्या निमित्ताने सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर चंद्रकांत पाटील यांनी अध्यक्षस्थानावरून बोलताना शिक्रापूर येथे केला. शिरूर तालुक्याला प्रशासकीय अधिकारी देणारा तालुका म्हणून संबोधलं जातं. यावर्षीचा शिष्यवृत्ती NMMS मंथन, नवोदय इयत्ता 10वी व 12वी, JEE नीट अशा अनेक स्पर्धा परीक्षांचा निकाल हे त्याचंच प्रतीक असल्याचं पाटील यांनी यावेळी आवर्जून सांगितलं. सहकार चळवळ अधिक प्रभावी करण्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याने सर्वोपरी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी नमूद केलं. पालक संचालक तथा प्राचार्य तुकाराम बेनके यांनी शिक्रापूर शाखेच्या प्रगतीचा आलेख सभासदांसमोर मांडला. सभासदांसाठी सोसायटी राबवत असलेल्या विविध योजनांची माहिती प्राचार्य बेनके यांनी यावेळी दिली. तज्ज्ञ संचालक गुलाबराव गवळी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की सभासदारांनी मेडिक्लेम, विविध ठेव योजना, आकर्षक कर्ज योजना तसेच सोसायटी राबवत असलेल्या पर्यटन योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन त्यांनी केलं. कार्यक्रमाला सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह सोसायटीचे उपाध्यक्ष सुधाकर जगदाळे, खजिनदार सतीश शिंदे, सहसचिव सतीश माने, प्रमोद देशमुख, जगन्नाथ जाधव, पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष सोमनाथराव भंडारे, शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे रामदास थिटे, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सहसचिव मारुती कदम, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना, शिक्षक लोकशाही आघाडीचे अध्यक्ष प्राध्यापक जितेंद्र कुमार थिटे, राज्य आश्रमशाळा महासंघाचे उपाध्यक्ष तुकाराम शिरसाट, उपाध्यक्ष बबन उकिरडे, शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे सचिव प्राचार्य बाळासाहेब चव्हाण, सहसचिव अशोक दहिफळे, उपाध्यक्ष रामनाथ इथापे, विद्या सचिव संतोष दौंडकर, आदर्श मुख्याध्यापक मोहन दरेकर, शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल गवारी, शिरूर तालुका क्रीडा संघटनेचे कार्याध्यक्ष किरण जुरंगे, सचिव मनोज धिवार, शुक्रापूर शाखेचे प्रभारी शाखा व्यवस्थापक आदित्य गवळे, शुभम खणसे तसेच सेवक महेश माने उपस्थित होते. सर्व सभासदांचे स्वागत प्राचार्य तुकाराम बेनके यांनी तर सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदक प्रकाश चव्हाण यांनी केला. सचिन नलावडे यांनी आभार मानले. सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज सोसायटीने आर्थिक दृष्टिकोनातून जो भरभक्कम आधार दिलेला आहे त्या आधाराचे निश्चित रूपाने आपण कौतुक करूया. निर्माण करत असताना गवळे सरांनी, बेनके सरांनी अथक प्रयत्न घेतलेले, त्याला तुम्ही सर्वांनी साथ दिली आणि सुरुवात झाली. आणि गेल्या 4 वर्षामध्ये आज पहिल्यांदा हा शिक्रापुरामध्ये गुणवंत पाल्य मेळावा होतोय. कारण याच्या अगोदर या गुणवंत विद्यार्थ्यांना पुण्याला यायला लागत होतं आणि पुण्यामध्ये त्यांचा सत्कार केला जात होता. पण यावेळेस बक्षीस संख्या वाढली आणि त्यामुळे तुम्हाला सर्वांना तिकडे बोलवण्याच्या ऐवजी आम्ही तिकडे आलो, कारण तुम्हाला सर्वांना भेटण्याचा पण योग त्या निमित्तानं आलेला आहे. सेकंडरी बद्दल सर्वांनीच माहिती दिली. सेकंडरी संस्था ही शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची महाराष्ट्रातील अग्रगण्य पतसंस्था आहे आणि या संस्थेच्या माध्यमातून शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आर्थिक प्रश्न या ठिकाणी सोडवले जातात. आणि आर्थिक प्रश्न सोडवत असताना समाजामध्ये जवळजवळ महाराष्ट्रामध्ये 7,000 पगारदार पतसंस्था आहेत आणि या 7,000 पगारदार पतसंस्था कर्ज देणं, ठेवी घेणं या सगळ्याच करत असतात. पण त्याच्या वेगळं काहीतरी आपण सभासदांसाठी करणं गरजेचं आहे. या उद्देशाने ही संस्था समाजामध्ये काम करत आहे. आज पाहिलं तर लक्ष्मी आणि सरस्वती एकत्र नांदत नाही, पण आपण या संस्थेच्या माध्यमातून गेली 50 वर्ष सरस्वती आणि लक्ष्मीला एकत्र नांदवण्याचा प्रयत्न चालू आहे. सरस्वतीचे पूजक आपण सर्वजण आहोत आणि त्याचबरोबर सरस्वतीचे पूजक असताना आताच्या काळामध्ये आर्थिक पाठबळ पण असणं गरजेचं आहे. आणि आर्थिक पाठबळ निर्माण करत असताना विविध गरजा आपल्या पूर्ण करत असताना शिक्षकांच्या ज्या काही सामान्य गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी ही सोसायटी आर्थिक पाठबळ निर्माण करून देते. त्यामध्ये आपल्या सभासदांचं हित जोपासण्याचा प्रयत्न या संस्थेच्या माध्यमातून केला जातो आहे. त्यामध्ये विविध योजना सांगितल्या, जीवन सुरक्षा ठेव योजना सांगितली. जवळजवळ आतापर्यंत 850 सभासद दगावले गेले. 33 कोटी कर्ज आपण माफ केलं. तुमच्या जर शिक्रापूर शाखेचं सांगायचं म्हटलं तर साधारणतः 3 सभासद दगावले गेले. साधारणतः 33 लाख रुपये या जीवन सुरक्षेच्या माध्यमातून त्यांचं माफ केलेलं आहे. आज आपण पाहतोय नेहमीच भेडसावणारा आपल्याला विषय आहे तो म्हणजे आर्थिक आरोग्य. आपलं आरोग्य व्यवस्थित असेल, सुदृढ असेल, निरोगी असेल
तर आपण आपलं आयुष्य चांगल्या प्रकारे जगू शकतो. पण आपली बदलत चाललेली आधुनिक काळामध्ये जीवनशैली जी आहे त्या जीवनशैलीचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतोय. आणि त्यामुळे आज जर पाहिलं तर तिथे सर गुणवंत विद्यार्थी आहेत, ते बौद्धिकदृष्ट्या सुधारलेले आहेत, पण शारीरिकदृष्ट्या कुठेतरी कमकुवत होत चाललेले आहेत. हे कुठेतरी आपल्याला भेडसावणारा प्रश्न भविष्यामध्ये निर्माण होणार आहे. आज आपण पाहतोय 10वीत आलेल्या मुलांची उंची 4 फूट 4.5 फूट आहे, वजन 25 ते 30 किलो 35 किलो जी दिसतात. म्हणजे 5वीतले विद्यार्थी, म्हणजे आपल्या काळामध्ये 5वीतला तसा विद्यार्थी होता. 10वीत आलेल्या विद्यार्थीला पण हात लावताना आपल्याला भीती वाटत होती, तो आपल्यापेक्षा उंचीनं मोठा असायचा. ही पूर्वीचा काळ होता. पण आता आपण असं झालेलो आहे की आपल्याकडे आलेली साधनं किंवा आपण जे काही चाललेलो आहोत, हे जो मास मीडिया वाढत चाललेला आहे त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होत चाललेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या हातामध्ये मोबाईल आहे. आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष.